नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण आज अर्थसंकल्पावरील चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात आपलं निवेदन सादर करणार आहेत. तर मलिकांच्या राजीनाम्यावरून सुद्धा भाजप आज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर द काश्मीर फाईल्स हा चित्रपट राज्यामध्ये करमुक्त करावा, ही मागणी भाजप आज देखील लावून धरण्याची शक्यता आहे. राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि आजचा दिवस सुद्धा वादळी आणि गोंधळाचाच ठरण्याची शक्यता आहे, कारण नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा आहेच, जो मुद्दा घेऊन दररोज विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलनाला बसतात, घोषणाबाजी करतात आणि सभागृहात देखील मलिकांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. काश्मीर फाईल्स हा चित्रपट करमुक्त करावा अशी देखील मागणी आज देखील विरोधकांकडून केली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा सुद्धा गाजण्याची शक्यता आहे, कारण याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असं बोललं जात होतं. मात्र राज्यपालांनी हा प्रस्ताव राज्य सरकारला परत पाठवलाय, त्यामुळे या अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे आज पुन्हा एकदा अधिवेशनाच्या आजच्या दिवशी गाजण्याची शक्यता. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत आहेत. तुषार, एकतर अधिवेशनाचे आतापर्यंतचे प्रत्येक दिवस म्हणजे असा एकही दिवस ठरला नाही की जो वादळी ठरला नाही, आणि आज देखील अनेक असे मुद्दे आहेत जे उपस्थित होण्याची शक्यता, ज्यावरून आज गोंधळ निर्माण होऊ शकतो. ते कोणते आहेत? श्वेता, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातला दुसरा दिवस आहे. या आठवड्यामध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे बजेट मांडलं होतं त्या बजेट संदर्भातली चर्चा सुरू आहे. या बजेटवरती विरोधी पक्षातल्या जे प्रमुख नेते, प्रमुख देवेंद्र फडणवीस असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, गणेश नाईक असतील, या सर्वांची भाषणं झालेली आहेत. आज अजित पवार या बजेट संदर्भात विरोधकांना त्यांच्या स्टाईलमध्ये कसं उत्तर देतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जे मुद्दे गाजले होते त्यामध्ये पहिला मुद्दा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक झालेली आहे, मात्र त्यांचा राजीनामा अजूनही घेण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे विरोधक दोन्ही सभागृहांमध्ये आपल्याला दररोज या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात. वीज तोडणीचा मुद्दा काल देखील आपल्याला दोन्ही सभागृहांमध्ये गाजताना पाहायला मिळाला होता आणि त्या संदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टीकरण दिले की यापुढील काळामध्ये वीज तोडणी केली जाणार नाही आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जे वरच्या सभागृहात असतात, प्रवीण दरेकर यांच्यावरती जी कारवाई केली जाते ती सूडबुद्धीने कारवाई केली जाते, कारण की प्रवीण दरेकर यांच्यावरती FIR दाखल झालेला आहे. प्रवीण दरेकरांनी सध्या हायकोर्टामध्ये दाद मागितलेली आहे. मात्र काल विधान परिषदेचं कामकाज दुपारी 1 वाजता प्रवीण दरेकर यांच्यावरती होणाऱ्या सूडबुद्धीने कारवाई संदर्भामध्ये बंद करण्यात आलेलं आहे, कारण की आज विधान परिषदेमध्ये खूप महत्त्वपूर्ण असा मुद्दा या ठिकाणी शिवसेना नेते दिवाकर रावते मांडताना पाहायला मिळणार आहे. कारण की जर विरोधकांनी सभागृह चालू दिलं तर या ठिकाणी विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा जो प्रश्न आहे, मराठी भाषिकांवरती जो अन्याय होतो, या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशी चर्चा होऊ शकते. कारण की स्वतः शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भामध्ये अनेक वेळा वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडूनच हा मुद्दा उपस्थित केला जाऊन या संदर्भातली चर्चा होऊ शकते. मात्र विरोधकांनी कामकाज चालू दिलं पाहिजे, कारण की विरोधी पक्षनेते काल सभागृहामध्ये नव्हते. त्यामुळे संपूर्ण दिवसभर या ठिकाणी विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं, कारण की विरोधकांचा आक्रोश सुरू होता की प्रवीण दरेकरांवरती जाणीवपूर्वक कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे आज विधानसभेमध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस काय नवा गौप्यस्फोट करणार का, आज नवा पेनड्राईव्ह बॉम्ब आणणार का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आज बजेटवरती उपमुख्यमंत्री अजित पवार रिप्लाय फाईल करणार आहेत. रिप्लाय नेमकं काय देतात, आणि त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहामध्ये उपस्थित राहणार का, कारण की मुख्यमंत्री सभागृहामध्ये अनेक वेळा आपल्याला दुपारच्या टप्प्यामध्ये येताना पाहायला मिळतात. मात्र मुख्यमंत्र्यांनी तुर्तास तरी कोणत्याही विषयावरती निवेदन करताना पाहायला मिळालं नाही आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्याला म्हणताना पाहायला मिळतात. नवाब मलिकांच्या मुद्द्यावरती देखील अजून मुख्यमंत्री काही बोललेले नाही आहे. वीज तोडणीचा मुद्दा असेल, पीक विमा योजना असेल, अनेक महत्त्वपूर्ण असे प्रश्नांच्या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांनी अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आजच्या दिवशी तरी या संदर्भात बोलणार का, मुख्यमंत्री सभागृहामध्ये येणार का, हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे
आजच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहाचं जी. कामकाज विरोधक चालू देतात की नाही जी, ते जी, पाहणं महत्त्वाचं तुषार, ठरणार आहे. कारण की असे हे सगळे बरेच मुद्दे आहेत जे तुम्ही सांगितलेत आणि ज्या वेळेला 11 वाजता कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला कळेलच सभागृहामध्ये नेमकं आज काय होतंय. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.